आस्था जनविकास संस्था सामाजिक बांधिलकीच्या हेतून स्थापन केलेली संस्था आस्था जनविकास संस्था. आपण चांगल्या सुसंस्कारित घरात जन्म घेतला आहे. इतरांना जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आपल्या नशिबात नाही. अन्न वस्त्र निवारा, शिक्षण, आर्थिक सुबत्ता आपल्याकडे आहे. असे असताना समाजातल्या वंचित दुर्बल घटकांसाठी आपण कार्य केले पाहिजे. आपल्या कृतीतून समाजाला विधायक दिशा मिळाली पाहिजे. या हेतूनं आरती श्यामल जोशी खांबेकर यांनी जाणीवपूर्वक स्थापन केलेली संस्था म्हणजे आस्था जनविकास संस्था होय. संस्थेनं समाजातल्या नैतिक कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना जोडला आहे. नवा दृष्टिकोन, नव्या संकल्पना समाजास दिल्या आहे. आपली समृद्ध संस्कृती जोपासताना त्यात आधुनिकतेची जोड देणं गरजेचं आहे. त्यामुळं ही परंपरा पुढे सुरू राहील. या उद्देशानं संस्थेनं अनेक उपक्रम नव्या स्वरूपात राबवले आहेत. भोंडला, हदगा, भुलाबाईचा उत्सव शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होतो तो संस्थेमुळेच. अधिक मासात अनाथ आश्रमातील मुलांना रसपुरीचं जेवण, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना होळीच्या काळात पुरणपोळीचं जेवण, होळीच्या काळात अग्नीत टाकण्यात येणाऱ्या पुरणपोळ्या जमवून गरीब वस्तीत दान करणं, वटपौर्णिमेला वडाच्या रोपाची लागवड, नागपंचमीचा सण जुन्या परंपरेनुसार पण नागसापांच्या विश्वाविषयी माहिती देऊन साजरा करणं, संक्रांतीच्या वाणाच्या पैशातून अनाथ मुलांना वस्तूचं वाटप करणं असे अनेक उपक्रम संस्था नित्यनियमानं घेते. संस्थेतर्फे 2 अनाथ आश्रमात वाचनालय सुरू करण्यात आलं आहे, ज्याचा फायदा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी होतो. मराठी दिनानिमित्त विस्मृतीत गेलेल्या जात्यावरच्या ओव्या, पत्रलेखन स्पर्धा संस्था घेते. महिला आणि लहान मुलं हे समाजातले महत्त्वाचे पण दुय्यम घटक हे जाणून मुलं आणि महिलांसाठी आरोग्य शिबिर संस्था घेते. महिला दिनानिमित्त दुर्लक्षित क्षेत्रातील महिलांचा सत्कार, हितगुज हा कार्यक्रम घेण्यात येतो, ज्यात बस कंडक्टर, रहदारी सांभाळणाऱ्या पोलीस महिला आदी क्षेत्रातील महिला असतात. संस्थेचा हा कारभार पाहून राज्य महिला आयोगानं मोठ्या विश्वासानं असंघटित क्षेत्रातील स्थिती आणि महिलांच्या समस्यांचा अभ्यास करण्याची जबाबदारी संस्थेवर दिली आहे. जिथं गरज तिथं आमची मदत या उद्देशानं संस्था कार्यरत आहे.